ते आपण या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 ज्याचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं. खास करून विरारच्या पूर्वेकडील जो भाग आहे वैतरणापर्यंत परिसर, त्या परिसरातील खेळाडूंना एक संधी मिळावी हा प्रयत्न नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने केला होता. आणि त्या प्रयत्नाला वैतरणाचे ब गटातील जे संघ आहेत त्यांनी दिलेला प्रतिसाद तोही महत्त्वाचा आहे. चंदनसर गटामधले 10 संघ आज दिवसभरामध्ये खेळले, त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभलेलं होतं. कारण कुठल्याही स्पर्धेचं आयोजन नियोजन म्हटलं की जे खेळाडू खेळणार आहेत किंवा जे संघ खेळणार आहेत त्यांचा प्रतिसाद कसा आहे या गोष्टीवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि त्यांनी जो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि खास करून आमची NCC बीचे जे खेळाडू आहेत त्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि त्यावेळेला त्यांनी दिलेला प्रतिसाद देखील तितकाच महत्त्वाचा होता. आम्ही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि आमचं NCC बी त्या सर्व वैतरणा अ गटातील 12 संघ, ब गटातील 12 संघ आणि चंदनसर गटातील 10 संघ, त्या 34 संघांचं मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. जो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या जोडीने होऊन आपण जो खेळ या मैदानावरती संपूर्ण खेळला गेला होता त्याबद्दल आपलं मनोपूर्वक आभार आहे. आता आपण जातोय प्राईज डिस्ट्रीब्युशन अर्थात बक्षीस वितरण समारंभ. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आणि त्यावरती गेल्या 3 दिवस रंगलेला क्रिकेटचा थरार जो आपण अनुभवलेला होता, क्षणाक्षणाला वाढलेली उत्कंठा, वाढणारा रोमांस, रोमहर्षक सामने, काही संघांच्या विजयामध्ये त्यांना आनंद अश्रू होते तर काही ठिकाणी चुटपुटता पराभव स्वीकारावा लागला होता. पण हा क्रिकेटचा खेळ असा आहे, कोणाला हसवून जातो, कोणाला थोडंसं रडवून जातोय, पण क्रिकेटचा खेळ एक आनंद देणारा खेळ आहे. मागच्या 3 दिवसामध्ये हा आनंद प्रत्येकाने घेतला आहे. जो खेळाडू खेळले त्यांनी घेतला आहे, जो प्रेक्षक वर्ग या मैदानावरती होता त्याने देखील तो आनंद अनुभवलेला आहे. आणि जो प्रेक्षक वर्ग ही संपूर्ण स्पर्धा DBNवरती ज्या यूट्यूब चॅनलवरती पाहत होता त्या प्रेक्षकाने देखील तो आनंद घेतला आहे. आणि तो आनंद घेत असताना त्यांचा प्रतिसाद, त्यांच्या प्रतिक्रिया या देखील महत्त्वाच्या होत्या. त्यांचं देखील मनापासून आभार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ गेले 3 दिवस जो प्रेक्षक वर्ग या मैदानावरती होता, यूट्यूबवरती संपूर्ण स्पर्धा पाहत होता, त्यांचं देखील मनापासून आभार मानतंय, धन्यवाद देतंय. कारण अशीच साथ आपली यापुढे देखील कायम राहील. ही संपूर्ण स्पर्धा आपण जसे यूट्यूबवरती पाहिली होती, आज DBNच्या चॅनलनं अजून एक नवीन प्रयत्न केला गेला होता. 4 कॅमेऱ्यानिशी आज संपूर्ण स्पर्धा जी कव्हर केली गेली होती. कारण हे चॅनल असं आहे, याच आपल्या नारंगी गावातील 2 तरुणांनी केलेला प्रयत्न, प्रवीण पाटील, धनंजय मांगेला आणि त्याच्या जोडीनं आता नारंगी गावातील अजून काही होतकरू यांना या टीमला जॉईन झाल्यात, DBNला जॉईन झाल्यात. प्रत्येक वेळेला या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतील अशा गोष्टी DBNच्या चॅनलनं देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज चांगलं ग्राफिक, चांगलं स्टॅटिस्टिक, कंपॅरिझन असेल, कॅमेरा वर्क असेल, या सर्व गोष्टी जे DBNचं ब्रीद वाक्य राहिलं आहे, क्वालिटी अँड क्वांटिटी. जसं क्लिअरिटी, कारण क्वांटिटीच्या मागे न जाता दी क्लिअरिटी आणि जे स्पष्ट जे कॅमेरा वर्क पाहिलं होतं हे DBNनं दिलेलं होतं. त्याच्यामुळे DBNनं गेले 3 दिवस जो प्रेक्षकांना देखील आनंद दिला आहे, म्हणजे धाववाद असतील, भीमर चेंडू असतील, षटकाराच्या सहाय्यानं चेंडू बाहेर गेले असतील, या सर्व गोष्टी DBNनं योग्य पद्धतीनं स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत. DBNचं देखील मनापासून आभार आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. तसेच ही स्पर्धा कारण ही कव्हर करणं हे संपूर्ण या ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना प्रकाश झोतात आणण्याचं काम DBNच्या कॅमेऱ्यानं केलेलं आहे. प्रत्येक क्षण त्यांनी टिपला आहे, मग तो फलंदाजाने मारलेला षटकार असेल, गोलंदाजाने घेतलेला विकेट असेल किंवा क्षेत्ररक्षकाने केलेला तो झेलाचा किंवा धावाचा प्रयत्न असेल, या सर्व गोष्टी DBNने योग्य वेळेला टिपलेल्या आहेत. आणि एकही क्षण मिस केला नाही आहे DBNनं, त्यामुळे खास कौतुक DBN या चॅनलचं. त्याचप्रमाणे या स्पर्धेला ज्यावेळेला सामना सुरू असतो, सामना खेळला जातोय, मग त्याचं धावतं वर्णन या मैदानावरच्या प्रेक्षकांवरती पर्यंत पोहोचवणं, त्याचप्रमाणे जे DBNच्या यूट्यूब चॅनलवरती पाहतात त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तेही गरजेचं होतं. आणि समालोचक कक्षामध्ये पहिल्या दिवशी आमचे सभाळेचे समालोचक मित्र नितीन पाटील यांचा आपण आवाज ऐकला आहे. गेले 2 दिवस आमचे समालोचक मित्र झहीरभाई यांचा आवाज आपण ऐकला होता. कालच्या दिवसामध्ये प्रमोद सर जे आपले आदर्श विद्यालय नारंगीमध्ये शिक्षक आहेत त्यांचा आवाज ऐकला आहे. पहिल्या दिवशी एक युवा समालोचक विपुल पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. आज
खास बांद्र्याला राहतात पण आता विरार रहिवासी झाल्यात ते रविकांत यांचा आवाज ऐकला आहे. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये दोन असे आवाज आपण ऐकले आहेत. एक कोपरी येथील आमचे समालोचक मित्र धनंजय पाटील फार कमी कालावधीमध्ये प्रगती केलेला समालोचक आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक समालोचक जो असतो ना तो आयोजकांना मदत करत असतो आणि तेच काम गेले कित्येक वर्ष धनंजय पाटील यांनी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या जोडीनं खांद्याला खांदा लावून केलेले आहेत. असा युवा समालोचक धनंजय पाटील याचा आवाज ऐकला. आणि त्यानंतर एक आवाज नेहमीच आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण ऐकतायत, मग ती रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असो, सुप्रीमो ट्रॉफी असो, रतनबुवा असो की ऑल इंडिया ओपन लेवलची कुठलीही स्पर्धा असो ज्यामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला आहे. चिपळूणचे रहिवासी आहेत आणि चिपळूणवरती विरारपर्यंत झालेला प्रवास, आता ते विरारला राहतात म्हणजे विरारवासी आहेत, पण त्यांनी केलेला संघर्ष तो देखील आपण पाहिला आहे. पण आज मोठमोठ्या स्पर्धा आणि 12 राज्यस्तरीय पुरस्कार ज्यांना प्राप्त आहेत असे प्रशांत यादवडे यांचा आवाज देखील आलेला आहे. या सर्वांचा मनापूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. कारण तुमच्यामुळे या खेळामधली रंगत वाढत होती. तुमच्या आवाजामुळे सामन्यातली वाढणारी रोमहर्षकता हा प्रेक्षक अनुभवत होता. म्हणून सर्व समालोचक मित्रांचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मनपूर्वक आभार मानतं. थँक्यू व्हेरी मच. कारण एक नक्कीच त्या दिशेने मी येणार होतं, कारण एक मास्टरचे खेळाडू मास्टरचे समालोचक म्हणून ज्यांचा नेहमीच आवर्जून उल्लेख करतोय भारत राऊत यांचाही आम्ही उल्लेख करतोय. कारण मास्टर क्रिकेटमधनं आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये समालोचन करताना हा आपला मित्र जो पांजू येथे एक समालोचक मित्र आहेत जो प्रयत्न करतोय त्यांचा आवाज देखील आपण ऐकला होता. तर त्यांचं देखील मनापासून आभार आहे. भारत राऊत जे पांजूचे आमचे समालोचक मित्र आहेत त्यांचंही मनापूर्वक आभार आहे. कारण आगरी कोळी मास्टर स्पर्धा 40+ स्पर्धा ते कव्हर करतात, पण त्याच वेळेला व्यावसायिक क्रिकेट जे खेळलं जातं तिथे देखील त्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येतोय. तर अनावधानाने किंवा नजर चुकीनं काही नावं कदाचित राहूनही जातील, पण या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या जोडीनं नारंगी ग्रामीण धमाकामध्ये 2025चं यशस्वी आयोजन नियोजन करताना ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या व्यक्तीनं हातभार लावलाय त्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. कारण तुमचा सहकार्य तुमचा जे कॉपरेशन होतं ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आज बक्षीस वितरण समारंभाच्या ठिकाणी आपण आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव भगवान दादा देखील आहेत. त्याच्याजवळला आगरी कोळी समाज ज्या मंडळाचे एक सदस्य म्हणून राजागर देखील आहेत. खास मीरा गावातनं इथे ते आलेले आहेत. आपला देखील मनपूर्वक आभार. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. इथे ज्या बरोबर प्राईज डिस्ट्रिब्युशनसाठी तिथं उपस्थित झाले आहेत. कारण प्रत्येकाला घाई आहे, कारण एक संघ जो वाढीवचा आहे त्यांना देखील जायचं आहे. प्रत्येकाची घाई आहे, पण आभार मानणं कर्तव्य आहे. कारण जो आमच्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा गेल्या 25 वर्षाचा जो कालखंड जो पार पडला आहे, पण आज मागचे 3 पर्व आपण पाहिले ग्रामीण चषकातलं, पण आज ज्यावेळेला नारंगी ग्रामीण धमाकाचं आयोजन नियोजन करायचं होतं ना, एक नारंगीची टीम आहे ज्याने मैदान उभारलं, मैदानाची निगा राखली. आज वयानुसार 40+ झाल्यात, 50+ झाल्यात, पण नारंगीची पुढील पिढी तयार होते फक्त क्रिकेट खेळण्यासाठी नाही आहे. अशा स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यासाठी ते नारंगी बीनं करून दाखवले. नारंगी बीनं ते करून दाखवलेलं आहे. ती पिढी फक्त क्रिकेटसाठी नाही तयार होत आहेत, पण अशा स्पर्धेचं आयोजन आणि नीटनेटकं नियोजन करू शकतं, होऊ शकतं हा विश्वास नारंगीच्या या बी संघानं आपल्या प्रमुख जे आहेत सभासद त्यांना दिलेले आहेत. तर त्यांचा देखील मनापासून आभार आहे. कारण शिवधनुष्य होतं, मोठं आव्हान होतं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना, पण NCC बीनं ते आव्हान स्वीकारलं आणि आज खऱ्या अर्थानं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मला एक प्रकारे तुम्ही सहकार्य केले आहे की यापुढे स्पर्धा असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा लागून हे NCC बी रेडी आहेत अशा स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना. म्हणून खास कौतुक आहे NCC बीचं, कारण तसा तुम्ही प्रयत्न नक्कीच केलेला होता. पुन्हा एकदा सर्वांचा आपण मनापासून आभार मानतोय. आपण जाऊया या मुख्य आता बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने आपण जातोय. सर्वप्रथम पुन्हा एकदा त्या 34 संघांचं मनापासून आभार. कदाचित तुम्ही साथ दिली नसती तर ही स्पर्धा पूर्ण करणं थोडंसं कठीण होतं, त्यामुळे तुमचा देखील मनापासून आभार आहे. या स्पर्धेमधला आपण सर्वोत्तम गोलंदाज बेस्ट बॉलर
एक आहेत कारण फायनलची मॅच आहे तर त्याकरता थांबूया थोडं उत्कंठा ताणूया की फायनलला कोणी खेळ चांगला केलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोलंदाज चुरस होती. एकाच्या नावाला 8 विकेट, एकाच्या नाही दोघांच्या नावाला 8 विकेट आहेत. दोन असे गोलंदाज आहेत त्यांनी 8-8 विकेट घेतले आहेत. पण एक असा गोलंदाज आहे ज्यानं 9 विकेट घेतल्या आहेत. तो गोलंदाज आहे बऱ्याच वेळेला तो बॅटिंग करताना दिसतो पण आज बॉलिंग केलंय आणि बॉलिंग मध्ये चमकलेला आहे. 9 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहेत, तो खेळाडू आहे त्याचं नाव आणि ते पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करू राजा गरज जे उपस्थित आहेत आणि तो खेळाडू आहे त्याचं नाव हेमेंद्र मांगेला. 9 विकेट आहेत, 9 विकेट आहेत. राजा घर त्यांच्या व्यवस्था आपण बेस्ट बॉलर बघा हेमेंद्रने याच्या अगोदर आहे ना ॲज अ बेस्ट बॅट्समन घेतलाय, मॅन ऑफ द सिरीज पण घेतलंय. पण आता त्याच्याकरता ते बॉलरची ट्रॉफी बाकी होती, ती बॉलरची ट्रॉफी हेमेंद्रनं पटकावलेली आहे. आता बरोबर तो शेल्फ आहे ना ती शोकेस मधली जागा पूर्ण झाली आहे हेमेंद्रची. त्यामुळे अभिनंदन हेमेंद्र. त्यानंतर सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅट्समन बघा चुरस होती पण जे 3 टीम क्वालिफाय झाले त्याच्यातला हा संघ हा खेळाडू निवडायचा होता की जे सुमित 11 फणसपाडा असेल, युवा ग्रुप वाडीव, NCC B या 3 संघामधला एक खेळाडू बेस्ट बॅट्समन जो सर्वोत्तम फलंदाज ठरलाय असा खेळाडू आणि ते देण्यासाठी आम्ही विनंती करू जितेंद्र मांगेला जे उपस्थित आहेत. कारण इथे सुद्धा चुरस होती, 2 खेळाडू होते त्यांनी धावा केलेल्या आहेत. पण अशा खेळाडूची निवड करतोय या बेस्ट बॅट्समन किंबहुना त्याने धावाही केल्यात, धावाही रोखल्यात, चांगली फिल्डिंगही केले आणि त्यावेळेला आपल्या टीमच्या विजयामध्ये महत्वाचा रोल महत्वाचा वाटाही उचललाय असा खेळाडू आहे बेस्ट बॅट्समन सर्वोत्तम फलंदाज ज्याच्या नावावरती आहेत 74 धावा. सुमित 11 यश पाटील, यश पाटील आहेत, यश पाटील आहेत कारण त्याने धावाही केल्या, चांगली गोलंदाजी देखील केली. 74 रन आहेत यश पाटील. कारण ते बेस्ट बॅट्समनचे जे किताब आहे ना जे क्वालिफाय होणाऱ्या 3 संघामध्ये द्यायचं होतं त्याच्यामुळे निवड केलेली आहेत. अभिनंदन यश. त्यानंतर अंतिम सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच भगवान दादा सांगत होते ते पहिला द्या, आता ते द्यायचं आहे. अशोक माळी आहेत, आमच्या अशोक माळीला पुढे यायचं आहे कारण हा आमचा पिच क्युरेटर आहेत माळी आहेत. गेले 15 वर्ष नारंगी ग्रामस्थाच्या या मैदानाची जी निगा ज्याने राखले ते अशोक माळी आहेत. बघा हे पडद्यामागचे कलाकार आहेत, आम्ही येतो माईक घेऊन पडद्यावरती पण हे पडद्यामागचे कलाकार आहेत. तर फायनलच्या मॅचमध्ये फायनल टच द्यायचा होता, फायनल जिंकायची होती. मग फायनल जिंकताना ज्यानं खेळ केलेला आहे तो खेळाडू आहे फायनलच्या मॅचमध्ये विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो खेळाडू आहेत मिस्टर धीरज पाटील. धीरज पाटील फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सँडी आहे त्याच्यात पण सुरुवातीला जे गोलंदाजी करायची होती ते 3 विकेट ज्याने घेतल्या धीरज पाटील. आणि या धीरजनं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना पण भरपूर मेहनत केली. ज्या खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल की ज्या मातीनं आज धीरजला नाव दिलेलं आहे पण तिथे खेळपट्टी असेल विकेट असेल एक या स्पर्धेचं वैशिष्ट्य असत आहे. धीरज पाटीलच्या बद्दल मी सांगेल की एक असं काम नाही आहे की याच्या आयोजन नियोजन करताना धीरज पाटीलने केले. तो स्कोररच्या भूमिकेमध्ये होता, तो ग्राउंड्समॅनच्या भूमिकेमध्ये होता, तो आयोजकाच्या भूमिकेमध्ये होता म्हणून तो मॅन ऑफ द मॅच देखील ठरला आहे. धीरजचं खास कौतुक आहे कारण प्रत्येक रोल त्यानं अदा केलेला आहे आणि ते धीरज पाटीलचं आपण पाहिलं होतं. त्यानंतर जाऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025. 3 संघ क्वालिफाय झाले, एक संघ सेमीफायनलचा टप्पा ओलांडताना थोडासा कमी पडला, 3ऱ्या क्रमांकावरती राहिला आहे. पण नो डाऊट गेल्या वर्षी पण तो त्या टप्प्यावरती होता, फक्त या वर्षी तो टप्पा ओलांडू शकले नाहीये. पण सुमित 11 फणसपाडा तुम्हाला सांगतोय हे तुमचं यश आहे, हे जास्त कोणाला नाही जमलंय. लागोपाठच्या 2 वर्षी
क्वालिफाय होणं हे मागच्या 3 वर्षामध्ये कोणाला नव्हतं जमलं, ते तुम्ही करून दाखवले सुमित इलेव्हन फणसपाडानं. भले तुम्ही 3 क्रमांकावरती राहिलायत, पण अशा लागोपाठ 2 वेळा कोणी आलं नव्हतं. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी भगवान दादा राजा करत आहेत. यांना विनंती आहे, हेमंतजी आहेत, सर्वांना विनंती आहे, या गौतम आपण सर्वांनी या, कारण हे यश आहे सुमित इलेव्हन फणसपाडा. जरी तुम्ही फायनल नाही गाठू शकलं, पण त्यातल्या त्यात लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी तुम्ही या ग्रामीण चषकामध्ये तुम्ही 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचल्यात. सुमित इलेव्हन फणसपाडा. सुमित इलेव्हन फणसपाडा संघ आहे बघा, हे क्षण आहेत, हे मेमरीज आहेत. गेल्या वर्षी देखील आपण 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचला, आताही आहे. अपेक्षा करू की ज्यावेळेला नारंगी ग्रामीण धमाका 2026 येईल, एक टप्पा अजून पुढे सुमित इलेव्हन फणसपाडा जाऊ शकेल. त्याच्यामुळे ही अचीवमेंट आहे तुमची, जी लागोपाठच्या दुसऱ्या वर्षामध्ये सुमित इलेव्हन फणसपाडा आपण गाठलेले, त्याकरता अभिनंदन. सुमित इलेव्हन फणसपाडा टीम आपला मनपूर्वक अभिनंदन आहे, कारण ही अचीवमेंट आहे तुमची, लागोपाठच्या दुसऱ्या वर्षातली ती पाहिली होती. त्यानंतर फायनलचा मॅच झाला, 2 संघ खेळले, युवा ग्रुप वाडीव आणि दुसऱ्या बाजूला NCC नारंगी. सुरुवातीपासून कालच्या पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर युवा ग्रुप वाढीवनं चांगला खेळ दाखवला. कदाचित फायनलच्या मॅचमधला तो सुरुवात चांगली झाली नाही आहे, त्याच्यामुळे हा फायनलचा मॅच त्यांना गमावा लागला. पण काही हरकत नाही आहे, आपण NCC म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि नारंगी ग्रामीण धमाका 2025चे उपविजेता आहात. आणि उपविजेता इथे चषक देण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करू सर्व सन्माननीय पाहुण्यांना, त्यांच्या शुभ हस्ते युवा ग्रुप वाढीव या सर्वांनी या, गौतम सर्वांनी या. युवा ग्रुप वाढीव हे सर्व आहेत ज्यांनी पहिल्या दिवशी चांगला खेळ नक्कीच केलाय. युवा ग्रुप वाढीव आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक याने पटकावलेलं आहे. एकदा गजर होईल, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. युवा ग्रुप वाढीव नारंगी ग्रामीण धमाका 2025चा उपविजेता संघ ठरला. अभिनंदन युवा ग्रुप वाढीव, आपलं टीमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही दाखवलेला खेळ आपण पाहिला होता, पहिल्या दिवशी चांगला खेळ आपण दाखवलाय. कदाचित आता या टप्प्यावरती थोडेसे कमी पडले, पण काही हरकत नाही, केलेला प्रयत्न तोही महत्त्वाचा आहे. त्याला युवा ग्रुप वाढीव आपलं अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. त्यानंतर मालिका वीर आणि आता ही बायसिकल, 3 खेळाडू आहेत लिस्टमध्ये, 3 आहेत. तिन्ही टीमचा एक खेळाडू आहे, तिन्ही टीमचा एक खेळाडू आहे. तिन्ही टीमचा एक खेळाडू आहे. पण हा मॅन ऑफ द सिरीज, ज्यानं धावा केल्यात, ज्यानं विकेटही घेतल्यात आणि त्याच जोडीला अजून बरेच गोष्टी केल्या आहेत. कारण अशा व्यक्ती, अशा या खेळाडूला आपण मॅन ऑफ द सिरीज देतोय, ज्यानं संघाची गरज असताना रन केल्या, ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला विकेटही प्राप्त केल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर बायसिकल. याच्या अगोदर मी म्हटलंय, ज्याने प्रत्येक रोल निभावलाय, टीमचा साठी केलाय, मिस्टर धीरज पाटील, मॅन ऑफ द सिरीज. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलो की जान. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलो की जान. असा आहे तो वनम्यान, त्याचे करोड झालत प्यान. असा आहे तो वनम्यान, त्याचे करोड. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलो की जान. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलो की जान. थँक्यू. बघा धीरजनं धावा देखील केल्यात आणि 8 विकेट.
तुकाराम सर धन्यवाद. वाटलं नव्हतं त्याहीपेक्षा भव्य तुम्ही जो स्वागत समारंभ केलेला आहे त्याबद्दल मनापासून आभार. कारण तुमचा आवाज आहे ना तो माझ्या नेहमीच कानाचा. मी तुम्हाला बोललेलो आहे की तुकाराम सर आज का नव्हते तुम्ही. मी नेहमीच म्हणतो की मला तुमचा आवाज आहे ना एवढा गोड आवाज मला आवडतो ना त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने आम्हाला जो मान दिला आणि आजच्या टुर्नामेंटला ग्रामीण धमाकाला बोलवलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दादा तुमचं देखील मनापासून आभार आहे कारण आज महत्त्वाचा वेळ तुम्ही या बक्षीस समारंभासाठी देखील दिलेला आहे. बघा वेळ कोणाला मिळत नाही, वेळ काढावा लागतो. पण आज राजा घरात असतील, भगवान दादा असतील, आज महत्त्वाचा वेळ या आमच्या ग्रामीण धमाकाच्या बक्षीस समारंभासाठी आपण दिलाय. मागे आणि त्या अनावगानाने जो मॅन ऑफ द सिरीज दिलाय ना त्याचं स्ट्रॅटेजिक सांगायचं थोडंसं राहून गेलंय. धीरज पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये 34 रन केल्यात आणि 8 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. जो टॉप क्लास आहे तो 9 विकेट जे हेमेंद्रच्या नावावरती होते त्याच्या खालोखाल जे विकेट्स आहेत ते 8 विकेट आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात टीमला कसा घेऊन चाललाय, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट कोण कसा खेळाय, या सर्व गोष्टी असतात. त्याच्यामुळे मॅन ऑफ द सिरीजची निवड या काही निकषावरती केली जाते. धावा, विकेट, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं की संघाच्या गरजेच्या वेळेला कोण धावून आलाय. त्याच्यामुळे धीरज पाटीलची निवड तिथे करण्यात आलेली होती. आणि पुन्हा एकदा मी आभार मानतोय भगवान दादा आणि राजा घरत यांचं. आज महत्त्वाचा वेळ आपण देखील दिलाय. आणि संपूर्ण स्पर्धा आयोजन नियोजन करणं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC B असेल. मागचे 3 पर्व आपण पाहिले होते. पहिल्या पर्वामध्ये या NCC 2022चा विजेता ठरला होता तो जय दुर्गा रायपाडा संघ. 2023ला ही ट्रॉफी उंचावली होती ती सर्वेश्वर चिखलडोंगरे टीमनं. 2024ला ही ट्रॉफी उंचावली होती ती श्रीराम कसराली संघानं. आणि 2025ला ही ट्रॉफी नारंगी ग्रामीण धमाका 2025 गोस NCC नारंगी B टीम. नारंगी वाली सगळ्यांना वाली नव्हे तुझ्या बापाला. 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 अरे नाचे थँक्यू. बघा या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना काही गोष्टी होत्या कदाचित त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ही ट्रॉफी जिंकले पण धीरजला काहीतरी सांगायचं आहे. फक्त मॅन ऑफ द सिरीजसाठी नाही आहे, ही ट्रॉफी जिंकले त्याच्यासाठी नाही आहे, पण याचं आयोजन नियोजन करताना ज्या काही गोष्टी आहेत त्यावर सांगायचं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित हे टुर्नामेंट करताना ग्रामीण धमाका द DBN लाईव्ह यांचे मनापासून आभार. कारण की त्याने आम्हाला सहकार्य केलं, 4 कॅमेरा लावून आणि चांगलं मदत केली. सो स्पेशल धनू आणि बाबू यांचे मनापासून आभार मानतो. चला DBNचं जे शॉर्ट फॉर्म होता ते त्यांनी सांगितलंय DBN धनू आणि बाबू. आणि असंच पुढे मदत करत राहा, सहकार्य करत राहा बस प्लीज. थँक्यू. हे होते धीरज. नेहमीच त्याकरता आपल्यासाठी पण एकदा गजर होणार आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला जीवदानी माते की. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, मदत केली, योगदान दिली. मग DBNचा उल्लेख केला गेला. आमचे समालोचक मित्र, सर्व जे समालोचक मित्र जे उपस्थित होते त्यांना देखील मनपूर्वक आभार.
कारण ही जी ट्रॉफी याचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि NCC B यांच्या पुढाकारानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये कदाचित काही त्रुटी राहून जातील, काही कमी राहूनही जातील, पण त्या सर्व त्रुटी पुढच्या वेळेला दूर करण्याचा प्रयत्न नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि NCC B हे देखील करणार आहेत. आणि नारंगीसाठी एक उत्सवच आहे, कारण आज 27 मार्चचा दिवस आहे. पुढच्या 3 दिवसानंतर बरोबर जो गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील आहेत सर्वांना. पण त्याचबरोबर याच आमच्या नारंगी गावातनं आई एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट नारंगी यांच्या वतीनं नारंगी ते कार्ला असा पदयात्री सोहळा, पालखी पदयात्री सोहळा देखील संपन्न होणार आहे. तर हे सर्व उत्सव आहे जो आजपासून सुरू झाला आहे या ट्रॉफीच्या सोबत, आणि तो उत्सव आणि तो पालखी महोत्सव या सोबत येणार आहे. सर्वांना आपण शुभेच्छा देतोय आणि धन्यवाद देतोय. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. सर्वांनी केलेलं सहकार्य महत्त्वाचं होतं. अशीच साथ, अशीच सांगत कायम आपल्या सोबत ठेवा आणि यापेक्षाही चांगलं दर्जेदार क्रिकेट नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नेहमीच्या मैदानावरती घेऊन येईल. सर्वांचा मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. अरे नाचे Mama,